स्त्रियांनी डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्टची केस करत असताना फापट पसारा किंवा खोटे आरोप करण्याची सुद्धा गरज नाही. कारण तुम्ही हे का करताय तर तुम्हाला DV ॲक्ट समजलेलं नाही आहे, DV ॲक्टची ताकद समजलेली नाही आहे. डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे कौटुंबिक हिंसाचार तर तो कधी कधी होऊ शकतो, तो केव्हा केव्हा होऊ शकतो. तर स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या पलीकडे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध झालेली प्रत्येक गोष्ट म्हणजे डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. TV बघू नको, कौटुंबिक हिंसाचार. साडी घाल, कौटुंबिक हिंसाचार. साडी नको घालो, कौटुंबिक हिंसाचार. जे जे तुमच्या मनाच्या विरुद्ध असेल ते कौटुंबिक हिंसाचार. तसंच तुम्ही पण नवऱ्याला त्याचं स्वातंत्र्याच्या विरुद्ध जात असाल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट करताय. फक्त त्याला बिचारायला तो दाखल करता येत नाही आणि तुम्हाला तो कायद्याने दाखल करता येतो, एवढाच फरक आहे. त्यामुळे खोटे आरोप करण्याची गरज नाही.